मराठी सिनेसृष्टीला ज्यांचा कायमच हेवा आणि आदर्श वाटतो असे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. अर्थात अवघ्या महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा. त्यांच्या प्रत्येकच भूमिकेने प्रेक्षकांना आनंद दिलाय. नायक असो, खलनायक किंवा विनोदी नट, मामांनी प्रत्येकच भूमिका लीलया साकारली. शेकडो सिनेमे, कित्येक मालिका, नाटक असे अनेक रेकॉर्ड त्यांनी मोडीत काढले. या वयातही ते तरुणांना लाजवेल अशा ऊर्जेनं काम करतायत आणि म्हणूनच ते महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ आहेत. अशा अष्टपैलू महानायकाला आता आणखी एक बहुमोलाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नुकताच नागपूर येथे त्यांनी 80व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त अशोक मामांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. सचिन पिळगावकर यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. अशोक मामा म्हणाले, सचिनला जे पाहिजे होतं ते मी करत होतो किंवा मी करत होतो ते त्याला समजत होतं. हे एकमेकांना समजत गेलं आणि म्हणूनच आम्ही एकत्र छान काम करू शकलो. दोघांचं टायमिंग जुळलं, म्हणूनच प्रेक्षकांनी या जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतलं, असं यावेळी अशोक मामा म्हणाले. या आठवणी सांगताना त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा देखील आवर्जून उल्लेख केला. लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी जवळपास 50 सिनेमे एकत्र केले. आमचंही टायमिंग जुळलं होतं, म्हणूनच लोकांनी एवढं प्रेम दिलं. त्या काळात लोकांनी आम्हाला सुपरस्टार म्हणायला सुरुवात केली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली. कोणत्याही सिनेमाची कथा हा त्या कलाकृतीचा आत्मा असतो, असंही ते म्हणाले. चित्रपट किती मोठ्या ठिकाणी शूट केलाय, त्यात किती सजावट केलीये, यापेक्षा शेवटी महत्वाची असते ती कथा. सिनेमा कुठे केलाय यापेक्षा त्यात काय केलंय हे महत्वाचं असतं, असं यावेळी अशोक मामा म्हणाले. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर या दिग्गजांनी मराठी सिनेसृष्टीला सुवर्ण काळ दाखवलाय. हलके फुलके विषय, विनोदाचा दर्जा आणि कौटुंबिक मांडणी यामुळे त्यांचे सिनेमे घराघरात पोहोचले. त्यांच्या सिनेमाचे दाखले आजही दिले जातात. तुम्हाला अशोक सराफ यांचा कोणता सिनेमा आवडला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.